नमस्कार, मी ऋषिकारात मित्रांनो. अंगणवाडी भरती 2025ला आता सुरुवात झालेली आहे. अंगणवाडी भरतीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाली आहे किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचं, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, अंगणवाडी भरती 2025ला आता सुरुवात झालेली आहे. जशा तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये वॅकन्सी खाली असतील तसे या ठिकाणी फॉर्म सुरू होतील. आता या ठिकाणी ज्या गावामध्ये वॅकन्सी खाली असेल तिथे जागा निघतील आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याचा आहे तो ऑफलाईन. आता ऑफलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे नवीन बदल झालेत. नवीन बदल काय झाले तर पूर्वी काय होतं, तुम्ही 10वी पास लागत होता. आता जर तुम्हाला अंगणवाडी भरती 2025 मदतनीसचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता, ज्या कास्टमधून फॉर्म भरू इच्छिता त्या कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या गावचे रहिवासी असणं गरजेचं आहे किंवा तेथील स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. समजा जर माझ्या गावात वॅकन्सी निघली तर माझ्याच गावातील व्यक्ती या ठिकाणी फॉर्म भरतील. तुमच्या गावात वॅकन्सी निघते तर तेथीलच फॉर्म भरतील. तो प्रूफ म्हणून तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, अशा प्रकारचे प्रूफ देऊ शकता. तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर बघू शकता तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 12वीची मार्कशीट असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स आहेत. जनरली एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात आणि ते तुमच्याकडे असायलाच हवेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मानधन किती दिलं जातं, तर तुम्हाला मानधन या ठिकाणी 7,500 रुपये दिलं जातं. आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात वॅकन्सी निघाल्यात, कशा प्रकारे चेक करायचं आणि फॉर्म कसा भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं आणि नाव टाकायचं आहे आणि समोर GOV अशा प्रकारे टाका. समजा सोलापूर असेल तर सोलापूर GOV, पुणे असेल तर पुणे GOV. 1 नंबरलाच तुमची जिल्ह्याची वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट असते, यावरती तुम्ही जाहिरात निघाली आहे की नाही चेक करू शकता. समोर लँग्वेज दिले, या ठिकाणी लँग्वेज चूज करून घ्या. तर आपण मराठी लँग्वेज या ठिकाणी निवडून घेऊ. निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सूचना एक पर्याय दिसतो बघा, त्यामध्ये सूचनामध्ये भरती हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. भरतीमध्ये बघू शकता अशा प्रकारे जर तुमच्या जिल्ह्यात जाहिरात आली असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प जिल्हा सोलापूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती. समोर PDF आहे, संक्षिप्तमध्ये या ठिकाणी PDF वरती क्लिक करा. ही तुमच्या जिल्ह्याची जाहिरात असेल. ज्या जिल्ह्यातील तुम्ही रहिवासी असाल त्याच जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे सरळ सेवेने नियुक्त करण्यासाठी, म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्झाम तुम्हाला या ठिकाणी होत नाही, तुम्हाला सरळ सेवेने डायरेक्टली या ठिकाणी नियुक्त केले जातात. पूर्ण जागा दिल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी 3 जागा आहेत. 3 जागा या ठिकाणी शहर मोहोळमध्ये 2 आहेत आणि बार्शीमध्ये 1 आहे. पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस. मानधन तुम्हाला 7,500 रुपये महिना राहील. 12वी पास असणं गरजेचं आहे. स्थानिक रहिवासी असणं गरजेचं. लहान कुटुंब प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर डायरेक्टली आता तुम्हाला निवड किंवा मार्क कसे असतात बघा. निवड तुमची या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला 12वीचे जे गुण आहेत त्या गुणाच्या आधारे तुमची या ठिकाणी निवड केली जाते. 12वी असेल, पदवीधर असेल, पदव्युत्तर असेल, D.Ed असेल, B.Ed असेल, तुमची MSc झाली असेल तर त्याचेसुद्धा मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. खाली पत्रव्यवहारसुद्धा या ठिकाणी कुठे द्यायचा आहे फॉर्म ते सुद्धा दिले. आता खाली अर्ज दिला आहे. अर्ज कशा प्रकारे भरायचा व्यवस्थित लक्ष द्या. या चौकटीमध्ये तुमचा एक फोटो लावायचा आहे. खाली उमेदवाराची या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे. ज्या महिलेचे फॉर्म भरताय त्यांनी खाली यायचं आहे. मदतनीस पदासाठी अर्ज आहे. मी खालील सही करणार. या ठिकाणी बार्शी आहे की मोहोळ आहे ते नाव टाकायचं आहे. खाली यायचं व्यवस्थित नाव वगैरे टाकायचं. अंगणवाडी मदतनीस पदासाठी ही भरती आहे. विवाहापूर्वीचे संपूर्ण नाव, नंतर लग्न झालेलं असेल तर लग्न अगोदरचे संपूर्ण नाव टाकायचं. नंतर लग्न झालेलं नसेल तर या ठिकाणी ते नावसुद्धा टाकायचं. विवाहानंतरचे नाव, जन्मतारीख वरती अंकात टाकायची, खाली अक्षरात टाकायची.
नंतर जाहिरातीच्या दिनांकास वय वर्ष किती आहे, तुम्हाला किती वर्ष झालेत, किती महिने झालेत आणि किती दिवस झाले, जन्म झाल्यापासून तर आजपर्यंत टाका. नंतर तुमची जात व प्रवर्ग टाका. रहिवासी संपूर्ण पत्ता, स्थानिक रहिवासी आहेत का नाही ते विचारलं आहे. उमेदवार विवाहित आहे की अविवाहित, हयात अपत्यांची संख्या आणि शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक. नंतर उमेदवार 2 किंवा 2पेक्षा कमी अपत्य असलेले प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. उमेदवार विधवा किंवा जर अनाथ असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. आता शैक्षणिक पात्रता दिली आहे बघा. तुमची मी अगोदरच सांगितले 12वी असेल, पदवी असेल, पदव्युत्तर असेल, डी एड असेल, बी एड असेल, MSc याचे तुम्हाला मार्क्स मिळत असतात. जेवढं तुमचं एज्युकेशन जास्त तेवढं तुम्हाला या ठिकाणी नोकरी लागण्याची संधी जास्त प्रमाणात असते. या ठिकाणी बघू शकता तुमचे जास्त मार्क असेल तर तुमची या ठिकाणी निवड केली जाते. समजा तुमची आता 12वी झाली, मग 12वीचं पासिंग वर्ष टाकायचं आहे. शाळेचं किंवा बोर्डाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. समोर तुमचे एकूण किती गुण तुम्हाला पडले ते टाकायचं आहे आणि खाली पर्सेंटेज. पदव्युत्तरचं त्याच पद्धतीने पदव्युत्तर असेल, पदवीधर, डी एड, बी एड, MSc सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला टाकून द्यायचं. खाली यायचं आहे शासकीय अंगणवाडीतील सेविका किंवा मदतनीसचा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी द्यायचं, नसेल तर काहीच जोडण्याची गरज नाही. उमेदवाराची खाली सही करायची, संपूर्ण नाव टाकायचं आहे. तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र दिलं, हे प्रमाणपत्रसुद्धा देणे कंपल्सरी. महिलेचं नाव, पतीचे नाव व्यवस्थित एकदा व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. मुलाचे नाव, मुलाची जन्मतारीख, वय, कोणत्या पदासाठी वगैरे अर्ज करत. मराठीमध्ये एकदम सोपा फॉर्म आहे. ठिकाण टाकायचं आहे, दिनांक, समोर खाली नाव आणि तुमची सही टाकायची. या पद्धतीने व्यवस्थित सर्व फॉर्म भरा. आता जर एखादी महिला या ठिकाणी विधवा असेल किंवा अनाथ असेल तर त्यांनासुद्धा एक स्वयंघोषणापत्र या ठिकाणी दिलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी भरून द्यायचं. समजा जर विधवा असल्यास तर त्यांना स्वयंघोषणापत्र दिलं आहे, त्यावरती एक तुमचा फोटो चिटकायचा आहे. नंतर खाली त्या महिलेचा फोटो चिटकवल्यानंतर म्हणजेच त्यांचं संपूर्ण नाव टाका. स्त्रियांचा, मुलगा मुलगी काय असेल तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. तुमचं वय किती आहे, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. व्यवसाय काय, राहणार कुठले, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, पती समजा कैलासवती जे मृत्यू पावलेली व्यक्ती त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे बेसिक माहिती आहे. सर्व माहिती तुम्हाला भरायची, ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचं आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायची. खाली तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेत बघा. जर महिलेचं नाव या ठिकाणी लग्न झालं असेल तर 100च्या स्टॅम्पवर विवाहापूर्वीचे नाव आणि विवाहानंतरचे नाव हे दोन्ही एकच व्यक्ती अशा प्रकारे लिहून द्यायचं आहे. तुमचा जन्मदाखला किंवा शाळेची TC देणं गरजेचं आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल ते सुद्धा देऊ शकता. लहान कुटुंब प्रमाणपत्र असेल, तुमचं स्वयंघोषणापत्र असेल, विधवा असेल तर ते प्रमाणपत्र, तुमचं एज्युकेशन डॉक्युमेंट, अशा प्रकारे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे नाही आणि फॉर्म भरून देऊन टाकायचं आहे.